माणसांनी आपली नीतिमत्ता फक्त चांगली ठेवली ना भावांनो, तर अडीअडचणी कधीच आयुष्यात येणार नाही. तर काय विषय झालेला चला सांगतो तुम्हाला. आपली गाडी भरायची तर नव्हती, पण काय लय कटाळा आलेला. आता आलंय भाडं तर नाही कसं म्हणायचं, तर चला म्हणलं बेळगावची भरायची होती. हो गाडी बिडी भरून घेतली, लागलो हायवेला. हायवे लागल्यानंतर आपल्याला बेळगावचा गावला यो जोडीदार योद्धावाला. हो पार्टिकल भरलेलं भावानं 2.5 टन लोड होता. मागच्याच रोडनं निप्पाणीच्या मागच्याच रोडनं जायचं होतं. आणि नीतिमत्ताचा विषय म्हणजे भावांनो, ह्या टोलवर प्रत्येक वेळी उरळी करून 50 रुपये द्यायला लागतात प्रत्येकाला. पण भावांनो, आपण जर वेळी जाईल तेव्हा आपल्याला काही 50 रुपये आणि 100 रुपये द्यायची काही गरज लागत नाही. कारण की नीतिमत्ता तुम्ही चांगली ठेवलं ना, तर भावांनो सगळं काही व्यवस्थित होतं. नाहीतर हायच मग भरली गाडी की काही ना काही शोध मागं हायच मग लागलेलं प्रत्येक वेळी. तर असंच सगळं काही पार करून भावांनो पोचलो बेळगावच्या मार्केटला. हो गाडी बिडी लावली. आता म्हटलं घ्या कधी पण खाली करून. गाडी खाली करून आलो तौंदी घाटात. तौंदी घाटात लांबनच बघितलं तर साहेबाची गाडी वाटली, पण जरा जवळ आलं तर बघितलं तर काय नाही, पोस्टर आहे. मग काय तिथनं पुढे आलो डायरेक्ट पंपावर. टाकी फुल करायची होती. हलवून हलवून टाकी फुल केली. आता बघूया म्हटलं किती बसतंय. टाकी फुल करून आलो कार्ड मध्ये. आणि येता येता जरा 2-3 ट्रकाच्या जरा ट्युबा घेऊन आलो. अहो ट्युबा कापून जरा आपल्याला जिरमोळ्या लावायच्या होत्या, गाडीला बांधायच्या होत्या साईडला. तर भावांनो असंच जरा जळत राहावा, म्हणजेच असंच प्रेम करत राहावा भावांनो. तर हा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, कमेंट